राज्यात सध्या घोडेबाजार सुरू आहे अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला झापलेलं आहे। पोलीस हे सरकारचे सेवक नसून जनतेचे सेवक आहेत असे खडेबोल न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलेत। चेंबूर इथे एका खासगी शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आणि राज्याची विधानसभा कशावर चर्चा करत होती तर पीठासीन अधिकाऱ्यांच्या निवडणुकीवर आणि कशा प्रकारे त्यांनी पक्षांतर केलं त्यावर, असं भाष्य मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केलंय। राज्यात सध्या घोडेबाजार सुरू असून गुन्हे दाखल असल्यानं हद्दपार करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यानं देखील पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तडीपारीच्या एका प्रकरणामध्ये टिप्पणी केलेली आहे। न्यायालयानं काय म्हटले बघूया। राजकीय घोडेबाजारावरून न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सुनावलंय। 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, मात्र विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर चर्चा होती। पीठासीन अधिकाऱ्याच्या पक्षांतरावर चर्चा होत होती। घोडेबाजार सुरू असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय। न्यायमूर्ती जामदार यांनी म्हटलंय हद्दपार कारवाई झालेल्या याचिकाकर्त्याने पक्ष बदलावा, कारण वॉशिंग मशीन आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एवढे पेपर लीक होत आहेत आणि जर आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्यावर केसेस टाकणार? सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवते का? घोषणा देण्याचा अधिकार का नसावा असा सवालही न्यायमूर्तींनी केलाय। पोलीस हे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे सेवक नसून ते जनतेचे सेवक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। HDPI पक्षाचे सईद अहमद अब्दुल चौधरी यांच्या हद्दपारीचा आदेश न्यायालयानं रद्द केलेला आहे। याचिकाकर्त्याने सरकारविरोधी घोषणा दिल्यानं हद्दपारी आदेश का असा सवालही न्यायालयानं केला। हद्दपारीसारखी कारवाई करणाऱ्या पोलिसांना न्यायालयानं सुनावलंय आणि दंडही ठोठावलेला आहे। कोणाच्या तरी आत्मा जागा आहे। न्यायासनावर बसलेला कोणीतरी एक असा रामशास्त्री आहे जो डोळे उघडे ठेवून आपल्या सभोवती काय चाललंय, काय वातावरण आहे त्याच्यावरती परखड भाष्य करतो आहे। आणि अशा ज्या काही मोजक्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकेल। अमित शहा विरुद्ध घोषणा दिल्यामुळे तडीपारी होत असेल तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही। फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे।